नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून देशभराचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. पश्चिम बंगाल, आसाम, पाँडिचेरी, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता मजबूत राखली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली, तर तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यात मुख्य मुकाबला झाला. या निवडणुकांच्या निकालामुळे देशातील राजकीय वातावरणात मोठा परिणाम झालेला दिसत आहे. सत्ताधारी पक्षासाठी हे निकाल आत्मविश्वास वाढवणारे ठरत असताना विरोधकांसाठी ही आत्मपरीक्षणाची वेळ मानली जात आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून जनतेला संबोधित केलं. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जयच्या घोषणांनी केली. त्यांनी हा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचं सांगत जनतेचे आभार मानले. विकासाची गंगा गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत वाहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालमधील यशावर मोदी यांनी म्हटलं, आता बदला नाही तर बदल घडला आहे, असं विधान त्यांनी केलं. तसेच सर्व राजकीय पक्षांना हिंसामुक्त राजकीय वातावरण राखण्याचं आव्हानही त्यांनी केलं. त्यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसला या देशाची संस्कृती समजली नाही असं म्हणत त्यांनी भाजपचं राजकारण हे घराणेशाहीऐवजी तळागाळातील लोकांसाठी असल्याचंही मोदी यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये दोन्ही राज्यातील निवडणुका चोरी झालेल्या असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या मते आसाम आणि पश्चिम बंगाल ही उदाहरणं आहेत जिथे भाजपने निवडणूक आयोगाच्या पाठिंबाने निकाल आपल्या बाजूने वळवले आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत दर्शवत पश्चिम बंगालमध्ये सुमारे 100 जागांची चोरी झाल्याचा दावा केला आहे. राहुल गांधी यांनी पुढे असंही म्हटलं की अशा प्रकारे यापूर्वी मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र तसेच 2024च्या लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळालं होतं. निवडणूक चोरी, संस्था चोरी, आता पुढे काय मार्ग उरला आहे असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. ममता बॅनर्जी यांना भवानीपूर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांनी 15,111 मतांनी विजय मिळवत हा गड जिंकला. या निकालामुळे तृणमूल काँग्रेसच्या मजबूत बालेकिल्ल्यात भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. तमिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली आहे. अभिनेते ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय थलपती यांना टीव्हीके पक्षानं विधानसभा निवडणुकीत 107 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. या निकालामुळे राज्यातील पारंपरिक बलाढ्य पक्ष द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांना मोठा धक्का बसला आहे. जनतेने बदलाचा कौल देत टीव्हीकेवर विश्वास दाखवला आहे. निवडणुकीदरम्यान विजय थलपती यांनी सामान्य नागरिकांसाठी 7 महत्त्वाची आश्वासनं दिली होती. यामध्ये महिलांसाठी दरमहा 2,500 रुपयांची आर्थिक मदत, दरवर्षी 6 मोफत LPG सिलेंडर, मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना वार्षिक आर्थिक सहाय्य, महिलांसाठी मोफत बस प्रवास, बेरोजगारांना भत्ता आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी याचा समावेश होता. या आश्वासनामुळे महिला, युवक आणि शेतकरी वर्गात मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आणि त्याचा थेट परिणाम मतदानावर झाला. तमिळनाडूच्या राजकारणात हा निकाल परिवर्तनाचा नवा अध्याय मानला जात आहे. आता सर्वांचं लक्ष टीव्हीके सरकार आपल्या आश्वासनाची अंमलबजावणी कशी करते याकडे लागलं आहे. नरसापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदनही उपमुख्यमंत्र्यांना सादर केलं. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच न्याय प्रक्रिया वेगाने पार पाडण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. ही बाब चिंतेची मानली जात आहे. या पदावर कार्यरत असलेल्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप नव्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या महत्त्वाच्या पदासाठी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आपल्या धाडसी आणि कडक कारवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या बोरवणकर यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी त्यांची निवड झाल्यास महिला आयोगाला सक्षम नेतृत्व मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काल झालेल्या IPLच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला.
लखनौने प्रथम फलंदाजी करताना पुरणच्या तुफानी खेळाच्या जोरावर 229 धावांचा डोंगर उभा केला होता। त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे मुंबईसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं। मात्र मुंबई इंडियन्सच्या सलामी जोडीने दमदार सुरुवात करून सामना एकतर्फी केला। रोहित शर्मा आणि रेयान रिकलेंटन यांनी शतकी भागीदारी करत संघाचा पाया भक्कम केला। या जोडीच्या कामगिरीमुळे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सोपा झाला। मुंबईने केवळ 18.4 षटकात 4 विकेट्स गमावत 229 धावा पूर्ण केला आणि IPL इतिहासातील आपला सर्वोच्च यशस्वी धावांचा पाठलाग करत विजय नोंदवला। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत राहा आवाज इंडिया मराठी।